सोलापूर शहरातील देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक तसेच महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण या महापुरुषांसह अनेक पुतळे आहेत. त्यांची देशाप्रती दिलेल्या योगदानाचे स्मरण नवीन पिढीला व्हावे, त्यांच्या जीवन संघर्षातून प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने हे पुतळे उभारले जातात. मात्र आज अनेक महापुरुषांच्या पुतळ्याची दयनीय अवस्था झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे या पुतळ्याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झालेले आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा म्हणत देश स्वातंत्र्यासाठी सशक्त क्रांती लढा उभारणाऱ्या आझाद हिंद सेनेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा परिसराला तर गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही देशप्रेमी जनतेसाठी अतिशय वेदनादायी बाब आहे. ब्रिटिश सरकारविरुद्ध लढणाऱ्या या महान सेनानींच्या पदरी स्वतंत्र भारत देशात अशी उपेक्षा यावी, याहून मोठे दुर्दैव तरी काय. सोलापूर शहरातील सर्व पुतळ्यांची पाहणी संभाजी आरमारच्या पदाधिकाऱ्यांसमवेत करून पुतळ्यांची अवहेलना होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा संघटनेला याविरुद्ध मोठे आंदोलन उभे करावे लागेल याची नोंद घ्यावी, असे संभाजी आरमारच्या वतीने सांगण्यात आले. सोलापूर शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात आज वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आलेली की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर गटारीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हे आम्ही आज महानगरपालिकेच्या प्रशासनाधिकारी माननीय उपायुक्त लोकरे साहेबांना निवेदन दिलं आहे. सोलापूर शहरातल्या महात्मा गांधींचा पुतळा असू द्या, नेताजी सुभाषचंद्र बोसचा पुतळा असू द्या, आपलं लोकमान्य टिळकांचा पुतळा असू द्या, या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन वेचलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या वाक्याप्रमाणे त्यांनी देशात स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला आणि त्याच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा गटारीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. हे आपल्या महानगरपालिकेला काळिमा फासणारी गोष्ट आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाला जरा तरी लाज वाटली पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा या अगोदर देखील त्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्या परिसरात जाणीवपूर्वक काही समाजकंटका करून त्या पुतळ्याची विटंबना केली जाते, त्या परिसरात नासधूस केली जाते. आम्ही महानगरपालिका आयुक्तांना या अगोदर पण निवेदन दिलं होतं की तिथं CCTV कॅमेरे बसवा, तिथं सिक्युरिटी गार्डची सोय करा, संरक्षणासाठी जे जे उपाययोजना करता येतील ते सर्व करा. पण महानगरपालिकेने कुठल्याही पद्धतीची उपाययोजना तिथं केलेली दिसत नाही. त्यामुळं आज त्या पुतळ्याची दैनंदिन व्यवस्था आज झालेली तुम्हाला दिसून येते. आम्ही संभाजी आरमारच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला असा आवाहन करतोय की लवकरात लवकर सोलापूर शहरातल्या सुभाषचंद्र बोसांचा पुतळा असू द्या किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असू द्या, त्याचं सुशोभीकरण करा. त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डची सोय करा, त्यांच्या संरक्षणार्थ CCTV कॅमेरे बसवा. हे जर तुम्ही नाही केलं तर संभाजी आरमारला या महापुरुषाच्या विचारांनी जसं देश स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा उभा केला तसाच लढा महानगरपालिकेच्या विरुद्ध आम्हाला त्या पुतळ्याच्या शिथिलीकरणासाठी उभा करावा लागेल. याची सर्व आम्ही जर आंदोलनाच्या माध्यमातून काय चुकीचं घडलं तर याची सर्व जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाची राहील. उपायुक्तांनी चांगल्या पद्धतीने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक त्यांनी त्या जबाबदारीने लक्ष घातलेलं आहे. लगेच त्यांनी 2 अधिकाऱ्यांना फोन करून शुक्रवारी त्यांची मिटिंग लावलेली आहे. लवकरात लवकर या पुतळ्याचे सुशोभीकरण करून तिथले जे काही उपाययोजना करता येईल ती सर्व आम्ही करू असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. या उपर जर त्यांनी आम्ही पण त्यांना असं म्हणलंय की आमच्या संभाजी आरमार आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली पण एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. आम्ही पण तुम्ही जे काय आम्हाला महानगरपालिकेला ज्या पुतळ्यापाशी जे काय आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सहकार्य लागेल ते पण आम्ही तुम्हाला करू असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे. यापुढील काळातही अशाच पद्धतीने सोलापूर शहरातल्या सर्वच विषयावर संभाजी आरमार सातत्याने लढत आहे. यापुढील काळात सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी असू द्या, महापुरुषांच्या विचारांची पारतरणा होऊ नये याकरता संभाजी आरमार लढत राहील.